तुम्ही आज पवार साहेबांची भेट घेतली, काय नक्की चर्चा झाली, कशा संदर्भातली भेट होती? सदिच्छा भेट होती. पवार साहेब 8 तारखेला दावड्याला आमचे नेते दत्तूशेठ पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे माझे सगळे सहकारी त्याच्याबरोबर होते. प्रामुख्यानं बच्चू कडूंचं जे उपोषण चालू आहे आणि सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी 100% कर्जमाफी करू असं जाहीर केलं होतं. त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू जे उपोषणाला बसलेत त्याची दखल राज्य शासन अजून सुद्धा घेत नाही आणि म्हणून त्यावर काहीतरी भूमिका पवार साहेबांनी बजावावी ही मागणी मी त्यांच्याकडे केली आणि त्याबाबत शेतकरी संघटनेचे अनेक नेते या ठिकाणी आहेत जे शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत. त्या विविध लोकांना एकत्र करून या ठिकाणी बच्चू कडूंचं आश्वासन पूर्ण करून उपोषण सोडावं ही अपेक्षा आमची आहे. आत्ताच एक मोठी बातमी अशी हाती येते आहे की स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांचा जो पक्ष आहे तो भाजप वगळता इतर कुठल्याही पक्षाबरोबर जायला तयार आहे. स्थानिक पातळीवरचं राजकारण नेमकं कसं असतं आणि याच्यामध्ये अशा युत्या आघाड्या अशा होतात का आणि झाल्या तर त्या तुम्हाला मान्य असतील का? नाही, भाजप सोडून ज्या आघाड्या होणार आहेत त्याच्यामध्ये असतील, पण तो अंतिम निर्णय महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आहे. ती चर्चा पण आम्ही थोडीफार केली आणि पवार साहेब ठामपणे आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आणि इंडिया आघाडी सोडण्याची त्यांची भूमिका आहे. आपण पण त्या होतात ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर बोलत होतो तेव्हा आलो होतो तेव्हा आपण पण हे इथले सगळे पत्रकार तिथे होतात आणि त्यांनी स्पष्ट भूमिका ही मांडलेली आहे. मला वाटतं पवार साहेब हा एक वेगळा असलेली प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी ती भूमिका त्यांनी स्पष्टमध्ये मांडली. तुम्ही पण ते खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. दादा खरं तर ज्या पद्धतीने महायुतीमधले जे घटक पक्ष आहे ते तयार लागले म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या, मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठका देखील होत नाही, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे. नाही ऐका, तसे चुके. माझं म्हणणं असं आहे, ऐका मी बोलतो एक मिनिट. माझं म्हणणं आहे अजून कोर्टाचा निर्णय नाही, परत कोर्टामध्ये जातात. हा तमाशा गेली 7-8 वर्ष सुरू आहे. ते स्पष्ट भूमिका आहोत. आमची तयारी आहे. आमची महाविकास आघाडी गाव पातळीवर आणि तालुका पातळीवर एकत्र राहणार आहे. कालच मी महाराष्ट्र संपूर्ण दौरा करून आलो. मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, मी उत्तर महाराष्ट्रात गेलो, मी मराठवाड्यात गेलो आणि विदर्भामध्ये गेलो. 4-5 बैठका घेऊन आम्ही 4-5 दिवस दौरे केले. जनतेमध्ये याच्याबद्दल नाराजी आहे आणि पक्ष बदलण्यामध्ये जे पुढाकार घेतात आणि पक्ष फोडण्यामध्ये जे पुढाकार घेतात त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेची तीव्र अशी नाराजी आहे. मला वाटतं की ती भूमिका होणार नाही. आपण जवळजवळ अर्धा तास तिथे बसला होतात माझ्या आधीपासून आणि त्यांची भूमिका तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय नाही. विखे पाटील म्हणतायत की बच्चू कडूचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी आहे, बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चालले होते. पराभव कसे झाले कोणाचे कळले का? बाळासाहेब थोरांचा पराभव कधी होऊ शकतो का? त्यांचं काम आहे, त्यांच्या वडिलांचं काम आहे. वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोरगरिबांसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि एक वेगळं काम आणि स्वतःचं सर्व क्षेत्रामध्ये काम असलेला व्यक्ती पडते. याच्यामध्येच आम्हाला आश्चर्य वाटतं. मी बाकीचं आमचं आणि बाकीच्यांचं सांगत नाहीये, पण आज बच्चू कडू आता लढत नाही आहेत. आता अनेक वेळा ते पडले, अनेक वेळा निवडून आले, पण बच्चू कडू एक शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे आणि त्याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत. चुकीचं काय मी तुम्हाला प्रश्न विचारतो. बच्चू कडू बोलतात ते काय चुकीचं बोलतायत का? की कर्जमाफी तुम्ही पण दिलेली आहे, तुम्ही बोललेले बाई 100% कर्जमाफी करणार. जेव्हा शपथ पहिली घेऊ आणि मागावून कर्जमाफी करू हे बोलणारे लोक आज काय बिळामध्ये बसले ते मला कळत नाही. एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहण्याची चर्चा सुरू आहे, दोघं हो एकत्र आल्याचं म्हटलं जाते. मात्र काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली, त्यामुळे कुठेतरी या त्यांच्या मला वाटतं दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि ते एकत्र आले त्याच्या आमच्या शुभेच्छा आहेत
आम्ही निश्चितपणे ते एकत्र आल्यानंतर मी पहिला त्यांना भेटायला दोघांनाही जाणार आहे. त्याच्यामध्ये काय, आणि मला वाटतं हे बदल होतात, त्यांचं एकही सीट आली नाही म्हणून म्हणतात नाहीये, मग कशाला त्यांचा मस्का लावत बसताय. तसे दोघं पवार देखील एकत्र आले पाहिजे अशी देखील जनभावना आहे. तुम्हाला नाही, पवार साहेबांकडे कोण आलं तर चालेल, ते वेलकम करतील. पवार साहेबांकडे ते कोणी आलं तर पवार साहेब त्यांना स्वागत करतील, काय असतील ते चूक होणार नाहीये, त्याला काय प्रॉब्लेम आहे. पवार साहेब एवढे छोटे नाहीत की त्यांच्याकडे जाण्याला. पवार साहेब मोठे आहेत आणि पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. आता बोलले, तुमच्या समोर बोलले आणि आम्ही अनेक वेळा चर्चा करतो, फोनवर करतो. पवार साहेब स्पष्ट आहेत आणि त्याचे होणार नाही. सर्व काळ सारखा नसतो, सर्व काळ सारखा नसतो. 71 साली इंदिरा गांधी माननीय काँग्रेसच्या नेत्या भरसून 77 साठी पडल्या, 85 साली राहून त्या पद्धतीची चर्चा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी अपेक्षा नाहीये, तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं करतो. एक शेवटचा प्रश्न होता, कुठेतरी बच्चू कडूंची कुठेतरी फसवणूक केली जाते का? कारण की ज्या वेळेस बंड केल्या वेळेस बच्चू कडूंचा संपूर्ण पक्ष त्या ठिकाणी म्हणजे सामील होता बंड करताना सुद्धा, आणि आता जेव्हा बच्चू कडू आमदार नाहीयेत आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जातोय, तेव्हा त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करायचं, असं कुठेतरी फसवणूक केली गेली आहे का बच्चू कडूंची, असं वाटतं? फसवणूक ते मला माहिती नाही, ते बच्चू कडू उत्तर देतील. आज ते शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढतात आणि ते मागणी करतायत ती त्यांनी कबूल केली होती, जाहीरनाम्यात कबूल केली होती, ती मागणी करतायत. त्याची काय चुकीची आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.